फोर्ट अगवादा असं लिहिलेलं आहे. ते मराठीत आहे की गोवन ते अगवादा अगोडा म्हणतात ते ना. इकडे तिकीट आहे वायाले, मला वाटलं फुकट असेल. तिकीट आहे तिने का पाणी शौचालय किल्ला प्रवेश असं. चला तिकीट पाहून घेऊ किती आहे. स्मारक खुलने का समय पर्यटन सूचना फलक बरं सकाळी 9:17:30 5:30 वाजे लोग भारतीय सार्क देश बिमस्टेक देश के नागरिक 25 रुपये नगद. बापरे. आणि विदेशी 300 रुपये नगद. बरं झालं मी विदेशी नाही तर 300 रुपये भरायला लागले असते. चला इकडे तिकीट करा. चला पुढे. 15 वर्षापेक्षा मोठा आहे मी म्हणून तिकीट लागणार आहे. प्राचीन पुरातत्व स्थल और अवशेष अधिनियम 1958. तिकीट घ्या. तिकीट काढतो नंतर भेटू. हे काढलं बघ तिकीट अगोडा फोर्टचं. तिकीट किती दिखाना होता आगे. बर आगे तिकीट दिखाना होता है असं तो म्हणते. भारताचा झेंडा इथं फडकत आहे. क्या बात आहे. अरे लोक यायला लागला. मला वाटलं उन्हाळा आहे बीच एकटा यायला का, पण लय जण यायला. पाण्याची व्यवस्था आहे इथं. पाणी पिऊ राहिले लोक. टेम्परेचर तेवढा भाऊ. अगोदा फोर्ट हे इकडे असं गार्डन आहे. असं फवारे बिवारे चालू आहेत. तरी तुषार सिंचन चालू आहे. मेंटेनन्स मस्त ठेवलेला आहे. हा खरं तर 1612 मध्ये बांधलेला आहे. हा म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेला. डच लोकांच्या विरुद्ध म्हणजे वाचण्यासाठी. त्याच्या पहिले डच आणि पोर्तुगीजचे भांडणं होते ना, तर तसं याच्यावर म्हणजे पोर्तुगीजचं राज्य होतं. तर त्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. म्हणजे हे ओळखायसाठी होतं. म्हणजे युरोपवरून इकडे यायले, गोव्यात यायले. तर हा किल्ला ही बिल्डिंग मला वाटते हे पांढरं दिसून राहिलं ना, हे पांढरं हे ते ओळखायसाठी होतं युरोपवरून. हे दिसले की आलं भाऊ गोवा असं. त्यावेळेस मांडवी रिव्हर वर होता हा गोळा. इकडे काय अगवाद किल्ला असलेला हे याची माहिती आहे. अगवाद किल्ले का निर्माण 1612 में हुआ था. एवढी माहिती आहे. स्क्रीनशॉट काढा आणि वाचून घ्या. इकडे एक किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे.
आता पहिले आपण वर जाऊन येऊ, काय पाहू, नंतर इकडे राईटला जाऊ. त्या बाद हे बुरुजासारखा आहे बुरुज, म्हणजे इकडून मला वाटतंय समुद्र असेल. हा वाटलंच मग, हा इकडे समुद्र आहे. त्याला ते युरोपवरून यायसाठी हे इथं इंडिकेशन लाईट हाऊस सारखं, म्हणजे हे इकडे यार बा गोवा इकडे या असं पोर्तुगीजांना करेल आहे, डच लोकांच्या विरुद्ध. हे आपण पहिल्या मजल्यावर आहे, हे काही लोक इकडे खाली आहे. हा असं समुद्र आहे इकडे. यही है ना सब. हे बा फोटो काढून राहिले भाऊ. हा एक बोर्ड आहे, क्लाइम्बिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. इकडे तिकडे चढू नका तुम्ही, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. खालून आपण आलो, इथं तिकीट चेक केलं तर हा एक पॉइंट आहे, फोटो काढून राहिला. गोडा 1612 म्हणजे 1617, 18, 19, 20, 400-450 वर्ष झाले आले. याच्या वरती नाही जात आहेत, कारण इथंच या गेट आहे आणि ते लॉक आहे, त्याच्यानं वरती नाही जात आहेत. पण असं चौबत फिरता येते. चला आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये फिरून येऊ. क्या बात, हा 360 व्ह्यू या किल्ल्याचा जबरदस्त. हे ती इकडे ते माझ्या मागे व्हाईट हाऊस. ऊन दाबून आहे भाऊ वाटी, आम्हा झोक्कल होते माणूस. त्यात मस्त बडबड करतात हे लोक, शांततेत पाहायला पाहिजे. त्यात मी अजून मस्त पाण्याची बॉटल बी घेईल नाही, बेकारच आहे. म्हणजे जर तुम्हाला पाहायला येणं असेल, या मोसममध्ये येणं असेल मे महिन्यात, पाण्याची बॉटल आणा. तसंही पाणी जास्त प्यायला पाहिजे, म्हणजे इंटेक मेंटेन करायला पाहिजे असं डॉक्टर लोक म्हणतात. तर आपण नाही करायला पाहिजे. तर चला अबे वजे जाऊन राहिले यायच्यात वाटते आपण दोघं शेला काय गोळ्या. हां त्या पाच तिकडे जावं लागते, तिकडे समुद्र आहे. आपण चाललो इकडे खाली. हे इकडे असं एवढं सटकायला होते भाऊ, संभवनेचा हा बुट्ट नवीन आहे, लय जण सटकले होतो. चला 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 या. हे काहीतरी मध्ये सेंटरला बनवायला हवं. त्याच्या अंदर पाहू राहिले लोक, काय 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 माहिती. खिडक्या बिडक्या द्यायला जेल बिल होतात का त्या जमान्यातलं.
काय माहित काय आहे. पाहू आपण जाऊन म्हणजे काहीतरी आहे बा अंदाज, माहित नाही ते दिसतोय आता नाही. याच्या खाली एक हॉल आहे, मला दिसत नशील ते पांढरे डॉट दिसू राहिले ना, तो हॉल आहे. त्याचं एंट्रन्स पाहावं लागेल तुम्हाला. असं गेट आहे त्यात, एक्झॉस्ट सिस्टीम असेल. हा वर असा ओटा दिसते. Geographical location of fort. Surname तालुका, distance from Agoda Fort. तिराकोल फोर्ट 45 किलोमीटर, अलोर्ना फोर्ट 40 किलोमीटर, असं सगळे किलोमीटर दिले. अंजे दीव फोर्ट 130 किलोमीटर. हा इकडे महाराष्ट्र, इकडे कर्नाटका आणि मला वाटते गोवा आहे त्यावेळेस. हे असं दिलंय. हे जे चौकुटे याच्या अंदर पाहून राहिले लोक काय, हे फोटो काढून राहिले. याच्यात थांबवतो मी काय मोठा हॉल आहे, पण आता सध्या काही दिसून नाही राहिला आपल्याला. हे पहा याच्या खाली, पण एवढी शांतता आहे त्याच्यावरून त्या हॉलमध्ये काही जाता येत नशीन असं वाटू राहिलं. पाहू आपण. हे पहा, हे एक लेवल आहे. मुख्य योजना उपरी किल्ला अगवादा, की प्लान अप्पर फूड अगौडा म्हणतो आपण, ते पण ते अगवादा आहे. म्हणताना सगळे अगोडाच म्हणून राहिले. मी आठवले लोकांना विचारलं ते अगोडाच म्हणून राहिले. अगोडा वेबसाईट माहित आहे बा. किल्ला हे आहे, हे जे सेंटरचं आहे, हे जे होतं असलं, हे वॉटर रिझर्व्हर है ना. इथं ड्रिंकिंग वॉटर म्हणजे आताच्या कंडिशन. इकडून आपण आलतो. हे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस म्हणजे हे जे दिसून आलं हे लाईट हाऊस आहे ते. हा हे इथं हे रिझर्व्हर म्हणजे आपण इथेही फिरून आलो, इथेही फिरून आलो. इकडचा समुद्र दाखवला. आता आपण या कोपऱ्यावर जे यू आर हिअर इथं आपण होता असं आहे बघ. इकडे काय बघ, हा तर खालच्या हॉलमध्ये जायला जागा अशी नाही. यस, पण कुलूप लावायला काय कुलूप आहे, गोदरेजचं कुलूप आहे. बघू शकता हे बाय, अशा पायऱ्या आहेत खाली जायला. कुलूप लावायला असल्याच्या ना आता आपल्याला वापिस जावं लागू राहिलं. लाईट हाऊस मधून इकडे आता एक्झिट, म्हणजे हा असा बंदा किल्ला आहे इकडे आहे की नाही. हे असं इकडे एक्झिट व्हावं लागते. एक्झिटच्या पहिले इथं काही फोटो आहेत. काही लेकरं कल्लाकडे आले. एखाद्या लेकराला देतो जवळपास मी जास्त टेम्पल केली तर फोटो आहे. गोवा, ओल्ड गोवा. महादेव टेम्पल आहे. तुर्डी म्हणजे हे पहिले असं होतं, आता असं आहे टेम्पल असं देण्यात आहे.
पहिलं असं पळतो होतं आणि आता एकदम ग्रीनरी वगैरे केलं हे इकडे एक्झिटचं गेट तिथून आपण आलतो एंट्री आणि इकडे वर चढलो होतो तिथून आता आपण एक्झिट आता इकडे आपण चला आटोपला